माझ्याकडे 35 वर्षाचा रुग्ण आला. त्याच्या गळ्यामध्ये एक प्रचंड मोठी अशी गाठ, ही गाठ जवळ-जवळ त्याच्या चेस्टवर लोंबकळत होती. ही जी विक्रमी सर्जरी आपण केईएम रुग्णालयात केलेली आहे, ही जगातली सगळ्यात मोठ्या आकाराची आणि साईजची गाठ. पण ही जी गाठ होती, ती तब्बल 30 सेंटीमीटर बाय 28 सेंटीमीटर अशा व्यासाची गाठ होती. तिचं वजन 3.5 किलोचं होतं. हा पेशंट आला तेव्हा मी आश्चर्यचकित झाले आणि मग नमस्कार, मी डॉक्टर नीलम साठे बोलतेय, ENT स्पेशालिस्ट. मी केईएम रुग्णालयात आणि वोकार्ड मुंबई सेंट्रलमध्ये कार्यरत आहे. आज आपण एक अतिशय इंटरेस्टिंग केस डिस्कस करणार आहोत. माझ्याकडे गेल्या 10 दिवसापूर्वी एक निखिल पाचेकर नावाचा 35 वर्षाचा रुग्ण आला. त्याच्या गळ्यामध्ये एक प्रचंड मोठी अशी गाठ होती. ही गाठ जवळ-जवळ त्याच्या चेस्टवर लोंबकळत होती आणि हा पेशंट अतिशय त्रस्त झालेला होता. आपल्याकडे तो श्वास घ्यायला त्रास होतो, झोपताना त्या गाठीचं अतिशय वजन होत आहे म्हणून तो माझ्याकडे आला होता. आणि या पेशंटला त्याचबरोबर ह्याला गेल्या काही दिवसांपासून खायला सुद्धा त्रास होत होता. सो बेसिकली हा पेशंट आला तेव्हा मी आश्चर्यचकित झाले आणि मग ह्या पेशंटला आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स करायचं ठरवले. हा जो पेशंट होता तो बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये बऱ्याचशा डॉक्टरांना दाखवून आपल्याकडे आलेला होता. परंतु गाठ अतिशय मोठी असल्यामुळे साधारणतः त्याला कुठेही शस्त्रक्रिया त्याची करण्यात आली नव्हती आणि म्हणून शेवटी पर्याय म्हणून तो केईएम हॉस्पिटलमध्ये आला होता. सो बेसिकली ही फार चॅलेंजिंग सर्जरी होती, कारण ती जी गाठ होती ती पूर्ण मानेच्या पुढे, तिथून ती मानेतल्या ज्या मेन रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांना स्पर्श करून त्यांना स्प्रेड करून ती पुढे मणक्याच्याकडे गेलेली होती आणि पुन्हा एका साईडच्या मणक्याहून क्रॉस करून मिडलाईन क्रॉस करून ती दुसऱ्या साईडला गेलेली होती. त्यामुळे ॲनेस्थेशिया देणं सुद्धा त्याच्यासाठी किंवा भूल देणं सुद्धा तेवढंच चॅलेंजिंग होतं या पेशंटसाठी आणि गाठ काढणं तितकंच चॅलेंजिंग होतं. ही जी गाठ होती ती जेव्हा आपण सुईचा तपास ज्याला FNSA असं म्हणतो, ती केल्यावरती तिचा रिपोर्ट लिम्फॅन्जिओमा असा आला. तर लिम्फॅन्जिओमा ही एक कॅन्सर नसलेली गाठ असते, पण त्याची जी वॉल असते ती फार थिन असते, म्हणजे पातळ असते. त्यामुळे ऑपरेशन्स करताना तिचे फुटण्याचे चान्सेस फार जास्त असतात आणि एकदा जर का ही गाठ फुटली तर ती पुन्हा व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे अगदी हळुवारपणे ह्या गाठीला काढणं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर मानेतले जे महत्त्वाचे अवयव आहेत जसे श्वासनलिका आहे, महत्त्वाची कॅरोटिड आर्टरी आहे, ज्युगुलर वेन आहे, अशा ज्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्या असतात त्या, आणि अतिमहत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आवाजाची जी नस असते ती सुद्धा मानेतच असते. सो ह्याला जर डॅमेज झाला तर पेशंटचा कायमचा आवाज खराब होऊ शकतो. पेशंटला ऑन टेबल ब्लिडिंग होऊ शकतं, असे बरेच कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टींना सांभाळून आम्हाला शस्त्रक्रिया करायची होती. तर केईएममध्ये मी आणि माझ्या टीमने यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया पार पाडलेली आहे आणि आता ऑपरेशनच्या नंतर रुग्ण हा अतिशय चांगला आहे. त्याची प्रकृती चांगली सुधारते आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा श्वास घ्यायला त्रास नाही आहे किंवा त्याचा आवाजसुद्धा बदललेला नाही आहे किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं ब्लिडिंग नाही आहे. पेशंट हा अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. अजूनही तो ॲडमिट आहे. त्याला पुढच्या 2-3 दिवसानंतर आम्ही डिस्चार्ज देऊ, त्याचे टाके काढून, आणि तोपर्यंत त्याचा हिस्टोपॅथॉलॉजीचा जो रिपोर्ट आहे तो येईल. फायनल रिपोर्ट जो असतो तो म्हणजे या गाठीचं जे निदान आहे, नक्की कसली गाठ आहे हे आपल्याला त्या फायनल हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्टवरच कळेल. पण या गाठीचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी विक्रमी सर्जरी आपण केईएम रुग्णालयात केलेली आहे, ही जगातली सगळ्यात मोठ्या आकाराची आणि साईजची गाठ आहे. आत्तापर्यंत जगात जवळ-जवळ 15 ते 20 सेंटीमीटर व्यासाची गाठ बऱ्याचशा डॉक्टर्सनी काढलेली आहे. पण ही जी गाठ होती ती तब्बल 30 सेंटीमीटर बाय 28 सेंटीमीटर अशा व्यासाची गाठ होती. हिचं वजन 3.5 किलोचं होतं. सो ही सगळ्यात जास्त वजनाची आणि जास्त व्यासाची गाठ आपल्या भारतात केईएम रुग्णालयात पहिल्यांदाच आपण काढलेली आहे आणि एक विक्रमी सर्जरी किंवा शस्त्रक्रिया आपण इथे केलेली आहे आणि ती सुद्धा यशस्वीरित्या. बाकीच्या ज्या गाठी असतात, म्हणजे अशा प्रकारच्या ज्या गाठी असतात त्या साधारणतः पोटामध्ये आढळून येतात आणि पोटात अशा मोठ्या गाठी असू शकतात, 7-8 किलोच्या गाठी सुद्धा असू शकतात. पण मानेमध्ये अशा गाठी असणं हे फार दुर्मिळ आहे, रेअर आहे
पण ही शस्त्रक्रिया आपण अतिशय छान आणि यशस्वीरित्या केली आहे. टीम एफर्ट आमच्या हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर संगीता रावत मॅडम, आमचे एनेस्थेटिस्ट डॉक्टर शशिकांत शिंदे आणि टीम, तशाच आमच्या ENT OT मधल्या किंवा थिएटरमधल्या, ऑपरेशन थिएटरमधल्या परिचारिका, तसेच तिथे आमचे काम करणारे सर्वंट्स आणि माझे ENTचे कलीग्स, माझे स्टुडंट्स, या सगळ्यांनी याच्यामध्ये त्यांनी हातभार लावलेला आहे आणि या टीम वर्कमुळेच हे आज एवढी मोठी अवघड शस्त्रक्रिया, किचकट शस्त्रक्रिया व्यवस्थितपणे, सुरळीतपणे पार पाडणं आम्हाला शक्य झालं आणि त्यासाठी मी संपूर्ण KGM हॉस्पिटलच्या टीमचे धन्यवाद देते आणि रुग्ण बरा झालाय त्यामुळे रुग्णाला पण धन्यवाद देते, कारण त्याच्यामुळेच तो इथे KM मध्ये आला आणि त्यामुळे तो सुखरूप बरा पण झालाय. थँक्यू. नमस्कार.